आहे फळांचं जे सालं राहतात कोणतेही फळाचे असो. आता याच्यात आपण जो फवारा आज मारत आहे तर याच्यात आहे संत्र्याचे सालं, त्याच्यानंतर केळीचे सालं आणि डाळिंबाचे सालं. तर याचं काय केलं होतं आपण, याचं याला फर्मंट केलं होतं. हे पूर्ण सालं घेऊन त्याच्यात पाणी टाकून, तर पाणी आपल्याला रेन वॉटर लागणार आहे मित्रांनो. म्हणजे जे आपण आपल्या टेरिसवर गच्चीवर जे आपण पाणी वरचं जमा करतो, तर त्या आपण कोठेही कोणतेही ऑर्गॅनिक औषधसाठी जर तुम्ही वरच्या पाण्याचा जो आपल्या गच्चीवर वगैरे टेरिसवर माडीवर जे पाणी पडते ते आपल्याला एका याच्यात असं जमा करून घ्यायचं आहे मित्रांनो वर्षभरासाठी. तर तेच तुम्ही वापरायला पाहिजे. त्याचा रिझल्ट इतका जबरदस्त आहे मित्रांनो. अमृत जल म्हणतात त्याला. अशा प्रकारचे आपण हे संध्याकाळचे फवारे काढत असतो. ऑर्गॅनिकचा कोणताही फवारा तुम्ही काढू शकता. संध्याकाळी काढला तर त्याचा रिझल्ट म्हणजे 100% भेट. आता या फवाऱ्यामुळे आता हे जे शेंग लागलेली आहे हे बघू शकता तुम्ही. ह्या शेवग्याच्या शेंगा लागलेल्या आहेत तिथं. तर हे शेंग तुम्ही ह्या बघू शकता. हे इकडे शेंगाचा शेंगा आहेत मित्रांनो. त्या शेंगा तुम्ही उद्या म्हणजे असं नाही आहे की बा 2 दिवस थांबा लागेल 3 दिवस थांबा लागेल आणि रिझल्ट 100% मिळणार आहे मित्रांनो. हे बघू शकता नवीन लागणं चालू झालेलं आहे. तर याच्यासाठी आपण एक असाच म्हणजे अजून याला शक्ती भेटली पाहिजे झाडाला काही ना काही. आणि गांडूळ पण चांगल्या तरीकेने डेव्हलप होत राहत. तर जेवढं तुम्ही ऑर्गॅनिकचे फवारे काढसाल तर गांडुळाच्या हितात तुम्ही काम करून राहिले. याच ठिकाणी जर आपण पेस्टिसाइड्स वगैरे वापरले तर हे बघू शकता मित्रांनो. 12 तारीख आहे आजची आणि क्वालिटी बघा मित्रांनो झाडाची. सगळं डेव्हलप होत आहेत मित्रांनो. हे बघा पेरू डेव्हलप होत आहे. जिथं जिथं कळी लागलेली आहे तिथं तिथं पेरू डेव्हलप होत आहे मित्रांनो. आणि याचा फवारा तुम्ही हा झाडावर तर मारू शकता. त्याच्यानंतर झाडाच्या असा आसपास खाली जर मारला तुम्ही याचा करू शकता. एक तर ड्रिंचिंग करा, एक तर फवारा मारा. लागलं तर दोन्ही करू शकता, काही विषय नाही. याने जमिनीची सुपीकता हे म्हणजे खूप प्रमाणात वाढणार करण्याचं खूप चांगलं काम करत आहे. आणि याच्यात तुम्ही गुळाचा वापरही करू शकता. गुळाचा वापर प्रत्येक फवाऱ्यात तुम्ही थोडा थोडा केला तरी चालते मित्रांनो. सूक्ष्मजीवाचं अन्न आहे ते, त्याच्यामुळे सूक्ष्मजीवाणू अट्रॅक्ट होतात. शेतकरी पोर आलं, शेतकरी पोर आलं नाही त्याला तोड आलं. शेतकरी पोर आलं, शेतकरी पोर जरा फार्म तू गोर आलं. शेतकरी पोर आलं, शेतकरी पोर आलं नाही त्याला तोड आलं. शेतकरी